सिमरन सनी सोंधी आणि शबान सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली। आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटे बोलून अडकवलं। आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपल्या चुकीच्या पद्धतीनं खोट्या खटल्यात अडकवण्यात आल्याचं कोर्टात दाद मागितली। जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटे बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलंय। या घटनेने त्रस्त झालेल्या त्यांनी आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाला केली आहे। पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबावर मानसिक दबाव टाकला आणि खोटी एफआयआर दाखल करण्यास भाग पाडलं। आता आपल्याला न्याय हवाय आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचे या दोघांनी सांगितलंय। सिमरन आणि शबाना यांनी सांगितले की त्यांनी यापूर्वी जी काही विधानं केली होती ती दबावाखाली दिली होती आणि आता त्याची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत आहेत। या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या मानसिक व भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायव्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचाही मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किने हे देखील उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक राजन किने यांनीही पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। परिषद घेण्याचा महत्त्वाचा विषय असा होता की मुंब्रा विभागामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता रिदा रशीद यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता, तर तो पोस्कोचा गुन्हा यासाठी दाखल झाला होता, खोटा गुन्हा दाखल झाला होता की रिदा रशीद मॅडम यांचा विनयभंग झाला होता आणि त्या विनयभंगाच्या माध्यमातून त्यांनी 354चा गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी खूप काही प्रयत्न केले की तो गुन्हा मागं घेण्यासंदर्भात, पण तो गुन्हा मागं न घेतल्यामुळे त्यांनी ऐन प्रकारे प्रयत्न केले पण तो गुन्हा मागं घेतला गेला नाही। त्यामुळं त्या जितेंद्र आव्हाड यांनी खोटे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात रिदा रशीद मॅडम यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला। असे म्हणजे आता शबाना मॅडम आहेत, शबाना मॅडम यांना हाताशी धरून किंवा त्यांच्या जे काही हितचिंतक आहेत त्यांना हाताशी धरून म्हणजे असे गरीब लोकांना आमिष दाखवून त्यांनी रिदा रशीद यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता पोस्कोचा आणि त्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये बिसमरी होऊन हायकोर्टामध्ये बिसमरी झाली होती। कोणताही पुरावा नसल्या कारणाने तो गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध झाला नाही आणि त्या खोट्या गुन्ह्याचा आधार घेऊन रिदा रशीद यांनी या संदर्भात न्यायालयात दाद मागितली होती की हा खोटा गुन्हा होता आणि या खोट्या गुन्ह्यामध्ये जी माझी बदनामी झाली आहे तर या संदर्भात अशा पद्धतीचा जर गुन्हा हे जे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावरती झाला तर चांगलं होईल, त्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली आणि तशा प्रकारचा त्यांनी ऑर्डर घेऊन ते गुन्हे दाखल जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोस्को गुन्हा दाखल झाला होता आणि तो पोस्को गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सगळे आरोपी बाहेर फिरतात, कोणत्याही प्रकारे त्यांना अटक करण्यात आली नाही। तर अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी आज जामीन अर्जासाठी आज कोर्टामध्ये दाखल केलं, जामीनसाठी बेल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते बेल ॲप्लिकेशन मंजूर म्हणजे त्यांचं जामीन मंजूर होऊ नये म्हणून आम्ही न्यायालयाला आपल्यामार्फत विनंती करण्यासाठी आपल्याला बोलवलं होतं आणि ही पत्रकार परिषद त्यासाठी घेतली होती। आप लोग भी आए हो और आज जिनकी बेल है तो उनको सज़ा मिलना चाहिए, ना कि बेल पास होना चाहिए। जब मैं सच्चाई पे थी सब ठीक था, फिर उसके बाद मुझे भी जेल हुई है। जब मुझे जेल हुई थी उस समय मेरी बेटी ने फ़ोन किया था आव्हाड सर को कि सर मेरी हम लोग नहीं करके भी मेरी मम्मी फंस गई है, तो बोले कुछ नहीं 2 दिन में वो छूट जाएगी, ठीक है। फिर उसके बाद में फ़ोन किया तो बोले नहीं बोले तुम पर्सनल आके मिलो। छोटी बच्ची को क्यों बुला रहा था पर्सनल मिलने? हाँ, मैं तो मेरी सज़ा काट आई हूँ और आज हमको जान का धोखा है और ये सब चीज़ें झूठी है। कल भी सच था, आज भी सच है, हमेशा सच ही रहेगा ये कि मैडम ने ऐसा कोई काम नहीं किया है जो उनके ऊपर आया था केस। मैं यही चाहूँगी आप लोगों से कि उनकी बेल कैंसिल हो और न्याय मिले, मुझे भी न्याय मिले, मैडम को भी न्याय मिले।